हॉलमध्ये जे चैतन्य होतं ते इमोशनल करून टाकलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी स्टेजवरती उभारलो की सगळ्यांना हसण्याची सवय आहे जास्त. त्यामुळे मी असे काय थोडेसे किस्से तुम्हाला सांगेन जेणेकरून तुम्ही थोडंसं हसाल. तर पहिल्यांदा मी असलम सरांना त्यांच्या ऑफिससाठी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचं हे ऑफिस झालेलं आहे. त्याच्यानंतर असदला सुद्धा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथून पुढचं त्याचं आयुष्य अतिशय चांगलं, त्याच्यानंतर त्याच्या प्रगती आयुष्यात वेळोवेळी होत जावं अशी माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देतो. आपण हे आज ऑफिस बघतोय, पण तसं समर सोशल फाउंडेशन ज्यावेळी चालू झालं त्यावेळी समर सोशल फाउंडेशनचं ऑफिस नव्हतं. आज आपण असलम सरांच्या ऑफिस असेल, माझ्या ऑफिस असेल, बऱ्याच लोकांचं ऑफिस आपण ओपनिंग करतोय. तर समर सोशल फाउंडेशन ज्यावेळी चालू झाली असं म्हणायला हरकत नाही की समर सोशल फाउंडेशन ही रस्त्यावरच चालू झाली, कुठल्या तरी हॉटेलवरतीच चालू झाली, कुठल्या तरी टपरीवरती चालू झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण समर सोशल फाउंडेशन ज्यावेळी चालू झालं होतं त्यावेळी एका ग्राउंडवरती डिसिजन घेऊन आम्ही ते समर सोशल फाउंडेशन चालू केलं होतं. आणि समर सोशल फाउंडेशनचं कुठलंच ऑफिस नव्हतं. समर सोशल फाउंडेशनचं एक ऑफिस होतं, ते पण कुरिअर ऑफिस, आणि ते पण आमचं नव्हतं, ते पण होतं तिरुपती कुरिअर्स. त्याला आम्ही आमचं ऑफिस समजायचो आणि लोकांना आम्ही सांगायचो की आम्ही इथून कुरिअर करतोय. जगाला काय वाटायचं हे ह्यांचं ऑफिस आहे वाटतं. जे काय म्हणायचं की ह्यांचं ऑफिस आहे, इथनं हे कुरिअर करतात. पण तिथे एक व्यक्ती कामाला होता आमिर मस्तान म्हणून. त्यानं नंतर जसं जसं काम वाढत गेलं तसं आम्ही त्यांना सांगितलं की आमिर आता हे काम वाढल्याने तुला आमच्या संस्थेचं ऑफिस टाकायला लागतंय. मग ते आपलं ऑफिस झालं बेस्ट केअर कुरिअर नावानं. म्हणजे कुरिअरचं डिपार्टमेंट वेगळं झालं. थोडक्यात ऑफिसचं ओपनिंग आहे आणि ऑफिसच्या बाहेर होऊन मी हे तुम्हाला सगळं सांगायला लागलोय. ऑफिस म्हणजे काय आणि ऑफिस खरोखर का असणं गरजेचं आहे. ज्यावेळी ऑफिस चालू झालं बेस्ट केअर कुरिअर नावानं त्यावेळी तिची जी पार्श्वभूमी आहे त्याच्या अलीकडची ते फक्त तिरुपती नावानं होतं आणि तिथून आम्ही सगळे कुरिअर करायचो. महिन्याला जे प्रोडक्ट आमचे जायचे जास्तीत जास्त 200, 300, 400, 500 ह्याच्या पुढे प्रोडक्ट जात नव्हते. आणि असं असताना आपण ते तिरुपती कुरिअरमधनं पाठवायचं, त्यांच्या ऑफिसमधनं पाठवायचं. पण आमच्या संस्थेचं स्वतःचं ऑफिस नव्हतं, समर सोशल फाउंडेशनचं ऑफिस नव्हतं. आणि जिथं आपण ऑफिस केलेलं आहे तिथं पहिले भाडेकरू राहत होते. ते आपलं ऑफिस मुळीच नव्हतं, तिथं भाडेकरू राहायचे होते. आणि ते भाडेकरू तिथून गेले आणि गेल्यानंतर साहेबांना मावशींनी सांगितलं की असं असं ते एक गाळा खाली झालेला आहे, खालचं खाली झालंय आणि तिथं कोणतरी आम्ही भाडेकरू बघणार आहे. तर साहेब म्हणले भाडेकरू तुम्ही बघण्यापेक्षा आम्हीच तिथं ऑफिस करतो, आम्हाला उठा बसायची जागा तरी मिळेल. तर लोक आम्हाला आता सध्या कोण भेटायला येत नाहीत, सगळं काम कुठं चाललंय कुरिअरनं चाललंय. पण आम्हाला तिथं बसा उठायची जागा होईल आणि ती जागा महाराजांची आहे, महाराज तिथं बसत होते. म्हणजे ज्यावेळी आम्ही ऑफिस चालू केलं बिझनेसला सुद्धा जी जोड दिली ती अध्यात्माची जोड दिली. आणि त्याच्यामुळं आज जे आम्हाला यश मिळतंय ते त्या सगळ्या जोरावरती मिळते. आज छोटंसं तुम्हाला ऑफिस दिसत असेल कसबा बावड्यातलं, पण त्या ऑफिसमुळं आज आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या दारोदारी गाड्या लागलेल्या आहेत आणि स्वतःचे प्रत्येकाचे मोठे मोठे बंगले व्हायला लागलेले आहेत. ते छोटंसं ऑफिस जर तुम्हाला दिसत असेल तर असं म्हणायला हरकत नाही की ते खरोखर आपल्या संस्थेसाठी ताजमहल आहे. आणि त्या ताजमहलामुळं आज आमचे छोटे छोटे ताजमहल होत आहेत आणि त्या ताजमहलामध्ये आमची आज छोटी छोटी ऑफिसं होत आहेत. आणि ही ऑफिसं भविष्यात आपल्या प्रत्येकाची होणं गरजेचं आहे आणि ती ऑफिसं इथून पुढे वाढत जातील. कारण सरांनी एक स्टेटमेंट परवा पण वापरलं होतं की आज जी आपण ऑफिसं करतोय ही प्रत्येकाच्या घरोघरी पाहिजेत, प्रत्येकाच्या बंगल्यात पाहिजेत. आणि ऑफिसं जी तुम्ही बघत आहात ती प्रत्येकाच्या बंगल्यात होत आहेत. आज ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती त्यावेळी ऑफिस कुठलंही नव्हतं आणि ज्यावेळी सुरुवातीला आम्ही ज्यावेळी ऑफिसचं डिसिजन घेतलं त्यावेळी सर आम्हाला सांगायचे की ऑफिस आपल्या धंद्याला अजिबात लागत नाही. मग आम्ही ॲमेझॉनचं उदाहरण सांगायचं, कारण ॲमेझॉननं ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ॲमेझॉनचं सुद्धा ऑफिस नव्हतं. पण ॲमेझॉनचा जो मालक आहे तो कोण आहे, आज मल्टी करोडपती आहे, त्याचं स्वतःचं कुठलं ऑफिस नव्हतं. म्हणजे त्यानं सुद्धा एका टपरी जशी असते तेवढ्या काळात ॲमेझॉन चालू केलं होतं. तर ती जी टपरी तरी होती, आपल्या समर सोशल फाउंडेशनचं कायच नव्हतं. पण हेच समर सोशल फाउंडेशन त्याने टपरीमधनं चालू केलेलं असून एका छोट्याशा गाळ्यामधनं चालू केलेलं असून तो ॲमेझॉनचा मालक आज मल्टी करोडपती आहे आणि तो एकटाच करोडपती झालेला आहे. दुसरं कोण करोडपती झालेलं नाही, ॲमेझॉनचा मालक एकटाच कमवत आहे. पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो समर सोशल फाउंडेशनचं टपरीपेक्षा जास्त मोठं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमुळं आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये करोडो रुपये येणार आहेत. म्हणजे त्यानं फक्त एकट्यानं पैसे मिळवलं, पण समर सोशल फाउंडेशन भविष्यात लाखो लोकांना लाखो रुपये करोड रुपये मिळवून देणार आहे. आणि आमचा उद्देश तोच आहे की इथून पुढं सगळ्यांची ऑफिस हवी, इथून पुढं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गाड्या याव्या आणि इथून पुढं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगले चांगले बंगले व्हावे. आता हे सगळं सांगितले मी थोडक्यात तुम्हाला ऑफिसचं. मी आता येतो ह्या ऑफिसवरती.
ज्यावेळी आपण ऑफिसचं ओपनिंग केलं, उद्घाटन करत असताना तुम्ही सगळ्यांनी इथं असलम सरांनी हे ऑफिस केलंय, हे काहीतरी बसायला केलंय किंवा एक हॉल केलाय असं तुम्ही बघितलं असला, पण असलम सर पाठीमागे काय होते हे बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण मी छोटंसं तुम्हाला सांगतो, ज्यावेळी असलम सर आज तुम्हाला बोलताना दिसत असतील, असलम सर माईक घेऊन बोलतात किंवा असलम सर पुढे जाऊन अर्धा तास बोलतात. ज्यावेळी सुरुवात आम्ही केली होती, असलम सरांना पुढे स्टेजवर बोलताच येत नव्हतं. म्हणजे असलम सर पुढे जाऊन बोलत नव्हते. पण ज्यावेळी सुरुवात होत असताना काही आमच्याबरोबर लोक होती, ती मध्येच निघून गेल्यानंतर पुढे कुणाला उभा करायचा. मी एकटाच तर जाऊन पुढे बोलू शकत नाही, आणि बोललं तर मग आम्ही दोघे दिंडी वाजवणारी होणार. मग कुणाला तरी तयार करावं लागतं. म्हणून असलम सरांना म्हटलं, असलम सर काहीतरी करायला लागतंय, पण तुम्हाला बोलायला लागतंय. असलम सर मला म्हणायचे की अरे बोलू काय पुढे जाऊन, मला काहीच बोलता येत नाही. बरं बोलायचं तरी पुढं कसं जाऊन. मग मी त्यांना आम्ही 4-4 वाक्य सांगायची ती जाऊन की पुढं रट्टा मारून यायचे. पण तेच असलम सर आज आपल्या संस्थेची एक धुरा सांभाळत आहेत, आणि तेच असलम सर आज स्टेज अर्धा तास, पाऊण तास, 1 तास गाजवत आहेत. म्हणजे आज आपण सगळे असं म्हणतोय की एखादी खाण जर असेल, खाणीमधनं हिरा निघतो, तर ते हिरा निघत असताना सगळी लोक काय म्हणतात की हे कोळसा आहे. तर कोळशामध्ये दडलेला कोण असतो, हिरा असतोय. तर त्या कोळशाला साफ कसा करायचा, त्याला पैलू कसे पाडायचे हे कलाकारावरती असते. मग ते कलाकार त्याला बघत असतो की हा माणूस हिरा आहे, आणि हा माणसाला जर चमकवायचा असेल, ह्याला पॉलिश करायचं असेल, तर ह्याला भट्टीत घातला पाहिजे, ह्याला भाजलं पाहिजे, ह्याला पॉलिश केला पाहिजे. आणि तसं मार्गदर्शन आम्हाला सरांनी दिलेलं आहे. आम्ही सरांच्या एक दगड होतो, एक कोळसा होतो, पण ह्या कोळशाला चमकवायचं काम सादिक सरांनी केलेलं आहे. सादिक सरांसाठी एकदा जोरदार करा. ऑफिसला ज्यावेळी आत आलो आपण, फीत ज्यावेळी कापली, फीत कापत असताना आम्ही कुठल्याही ऑफिसची ज्यावेळी फीत कापतो किंवा कुठल्याही गाडीचं ज्यावेळी नारळ फोडतोय, त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतोय. आणि याचं कारण का, कारण की ज्यावेळी आम्ही ग्राउंडवरती डिसिजन घेतला होता, सरांनी मला सांगितलं होतं की सुहास, आता जे काम करायचं आहे ते कर्ज फेडासाठी करायचं आहे, स्वप्नांच्यासाठी अजिबात काम करायचं नाही, घरासाठी आपलं काम करायचं नाही, स्वतःच्या तुझ्या गाडीसाठी काम करायचं नाही. कोणासाठी काम करायचं आहे, लोकांचे जे पैसे घेतले त्यांचा जो तळतळाट पाठीमागणी येणार आहे बॉम्ब सारखा, त्याच्यासाठी आता आपल्याला काम करायचं आहे. आणि तो तळतळाट मिटला की मग नंतर करिअरचं बघू. आज आमची तर करिअर झालेलीच आहे, पण आमच्यासोबत राहिलेल्या लोकांची जी करिअर आम्ही बघतोय, ज्यांच्या गाड्या आम्ही पुसतोय, ज्यांचे बंगले आज बघतोय, ती बघितल्यानंतर आमच्या आत्म्याला जे समाधान होतंय ते आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. कारण की ते जे फील आहे, ते जे वातावरण आहे आमच्या मनामध्ये येतंय, त्याचा आनंद किंवा त्याचा जो उत्साह आहे ते आम्ही कुणालाही शब्दात व्यक्त करू शकत नाही. ऑफिसमधनं ज्यावेळी आम्ही आत गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे फोटो बघितले, पण असलम सरांनी आज काय काय फोटो लावलेत हे तुमच्या कदाचित तुम्ही निदर्शनाला आला असेल नसेल हे मला माहीत नाही. पण जाणीव नावाचा एक शब्द असतो माणसाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाला जाणीव ठेवणं गरजेचं असतं. जाणीव जी असते, जाणीव ह्या शब्दावरती साहेबांनी एक ट्रेनिंग घेतलं होतं. जवळजवळ जाणीव ह्या शब्दावरती साहेबांनी 1.5 ते 2 तास आपल्याला लेक्चर दिलं होतं. आणि हीच जाणीव आपल्याला माणसाला करोडपती बनवू शकते, आणि हीच जाणीव माणसाला रोडपती सुद्धा बनवू शकते. जाणीव जर तुम्ही एखाद्या गोष्टीची ठेवली नाही तर तो माणूस रोडपती सुद्धा होऊ शकतो. तर ती जाणीव कशी ठेवायची ते असलम सरांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये दाखवून दिलं. कारण की विशाल साहेबांचं डिक्शनरीतलं नाव आम्ही कधीच खोडून टाकलं होतं, पण विशाल सरांना बोलवून त्यांच्या असले त्यांच्या फोटोचं ओपनिंग असलम सरांनी केलं, आणि त्याच्या खाली सुद्धा हेडिंग लिहिलंय काय, ह्या व्यक्तीने जो मार्ग मला दाखवला, भले तो कसा असेल, कच्चा असेल, दगडाचा असेल, पण ह्या व्यक्तीने दाखवलेल्या मार्गामुळं आज मी इथं पोचलोय. आणि खरोखर ह्या व्यक्तीने जो मार्ग दाखवला, व्यक्ती तुम्ही मला बघितल्यानंतर असा आज दिसतोय, पण हाच व्यक्ती ज्यावेळी मार्ग दाखवणार होता त्यावेळी तुम्ही म्हणाल की हा तो विशाल नव्हे, आज जो तुम्ही बघताय विशाल, तो हा विशाल नव्हे असं तुम्ही त्यावेळी म्हणाल. पण खरोखर जे मार्ग दाखवणारा व्यक्ती असतोय, आणि त्याने जर मार्ग दाखवून एखाद्या व्यक्तीचं जर कल्याण केलं असेल, तर त्या व्यक्तीच्या सुद्धा आयुष्यामध्ये कल्याण व्हायचं राहत नाही. आज तुम्हाला त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येईल की जो विशाल आम्ही पाठीमागे 2 वर्षापूर्वी बघत होतो, तो विशाल फार पूर्ण चेंज झालेला आहे. आम्हाला असं वाटलंच नव्हतं की विशाल इथं येऊन कीर्तनकार होईल म्हणून. पण खरोखर तिने म्हणजे देव खरोखर बघत असतो आपल्या सगळ्यांच्याकडं, आणि देवाला माहीत असतं की ह्या व्यक्तीनं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जर चांगलं केलं तर त्याच्या आयुष्याचं कल्याण 100% तो करणार. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ह्यांचा फोटो तर दिसलाच, पण ऑफिसमध्ये मेन खुर्चीवरती बसल्यानंतर ह्यांना अध्यात्माच्या सगळ्या मेन गुरूंचे फोटो दिसणार आहेत. म्हणजे इथं आल्यानंतर ह्यांना असं वाटणार नाही की मी ऑफिसमध्ये आलोय. कुठं आलोय वाटणार, मंदिरात दर्गेत आल्यासारखंच वाटणार नाही. ह्यांना सारखी त्या गुरूंची प्रचिती येणार.
म्हणजे ह्यांच्या आयुष्यामध्ये कधीच आडफाटा किंवा कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम देव देणारच नाही, कारण गुरु ह्यांच्या सोबत सारखे सोबत असणार आहेत. आणि राहिला विषय आमचा, तर आम्हाला सुद्धा हिने सोडलं नाही, आमच्या तिघांचे पण फोटो लावले. त्यामुळे आपण पण दोघांनी सोडायचं नाही. तर मी परत एकदा अस्लम सरांना तसेच त्यांच्या फॅमिलीला, अजून हे घर व्हायचं आहे पण वास्तुक शांतीला सुद्धा आपण इथे यायचं आहे. अस्लम सरांना, त्यांच्या फॅमिलीला, असदला परत एकदा लाखो शुभेच्छा देतो. आणि मला 2 शब्द सरांनी बोलायला दिले त्याबद्दल सरांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.